आईला तू लागला आणि तिकडे काय 2 लागले की तिथे म्हणजे दूर आले बघा. हे बघा कडक हे आलेले हे बाग आहे ना असे दाख के मार आज वाटतंय तुला चिंबोरी तुमच्या इथे भेटत काय? 1 नंबर. आमच्या इकडे चिंबोरी भेटत नाहीत पण इकडं रायगड मध्ये आल्यावर 1 नंबर चिंबोरी. 13 पगोल्यांना चिंबोरी बघा किती लागले, चांगले चिंबोरी लागले. हे बघा आता एवढे आपण खाणार. आता हळद मीठ गरम मसाला एकजीव करून झालाय. बरं असा रस्ता सुटलाय आणि खुब्यांचा रेसिपी झालेले आहे. एकच नंबर चिंबोरी आणि कालवे एकच नंबर झालेले. कालवे नाही खुबे, कालवे आणि खुब्यात फरक आहे. तर भाऊचे काय वाटतंय? नमस्कार मित्रांनो, कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे. मी अक्षय पटेल आपलं सर्वांचं स्वागत करतो आपला अलिबागचा कोली हक्काच्या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो खूप दिवसानंतर आज आले होते म्हणजे पगोल्यांच्या साहाय्याने चिंबोरी पकडायला. म्हणजे मिक्स आज व्हिडिओ होणार आहे. चिंबोऱ्यांचं कालवण होणार आहे, पुन्हा आज खुब्यांची पण कालवण रेसिपी होणार आहे. तर आज खूप लांबून आपले मित्र आलेले आहेत, खूप म्हणजे नाशिकवरून, काही जळगाववरून, कोल्हापूरवरून. तर बघू शकता आज भरपूर आपली आज मंडळी दिसत असेल तुम्हाला. सर्वजण आलेत ते म्हणजे खूप लांबून. तर बघा चहा प्यायची वेळ झाली आणि आज पगोल्या टाकून आलो आपण. जवळपास 40 पगोल्या टाकल्या. तर यांचं बघूया कुठून आले ते. कराटे काय कुठून आलास? कोल्हापूर. कोल्हापूर. अक्षय पटेल चांगली क्या बढ़िया था गुरु. पहुंचे संभाजीनगर, जळगाव, जालना, शहापूर, छत्रपती संभाजीनगर, रायगड. मनीष कुठना? शहापूर. ओके सही पकडे हैं. तर मित्रांनो आज खूप मजा येणार आहे, कारण खूप आपले लांबून लांबून मित्र आलेले आहेत. तर व्हिडिओ स्किप न करता पहा आणि चॅनल जर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला आता पगोल्या टाकलेल्या आहेत, त्या उकवताना नंतर दाखवू किती चिंबोड लागतात. जर बिल वगैरे दिसला तर खणाची पण हे करू, खणून पण चिंबोडी काढू. पण आपल्याला जेवणासाठी रेसिपीसाठी काहीतरी चिंबोडी बघायचे आहेत आणि खुबे बघायचे आहेत. तर समोर बघू शकता हे बघा खुबे पण आणलेत, थोडेसे झालेत. आधे एवढेच लागतील आपल्याला, कारण मंडळी खूप आहे. जवळपास आम्ही 11 ते 12 जण आहोत आणि चहा प्यायची वेळ झाली. तर चला तर मित्रांनो पगोळ टाकून झाल्यात. तर आता दुसरा रेसिपी म्हणजे रेसिपीसाठी आपण खुबे बघणार आहोत. तर खुबे हे तुम्हाला खाडीत कुठेही भेटतील, त्यांची काही कमतरता नाही. तर खुबे बघूया, आज युनिक रेसिपी होणार आहे. तर खुबे कसे बघायचे बघा, समोर बघू शकता इकडे खाडे आहे आणि हे बघा खुबे. हे काय फक्त वेटलायचे आहेत. हे याला फक्त फोडायला मेहनत लागते आणि जे ह्याच्यातले गोले असतात ते साफ करायला वेळ लागतो, कारण जी कच असते त्याच्यात ती साफ करायला वेळ लागते. बघू शकता हे खुबे. तर मित्रांनो तुमच्या इथे काय बोलतात त्याला नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्या इथे खुबे बोलतात, पण तुमच्या इथे काय बोलतात नक्की कमेंटमध्ये सांगा. इकडे मनीष बसलाय, तो म्हणजे खुबे फोडायला. तर तिथे जाऊया यांना घेऊन. समोर बघू शकता मनीष. मागच्या व्हिडिओमध्ये पण हा फोडायलाच बसलेला, कारण याला फोडण्याचा खूप एक्सपिरियन्स आहे. आणि समोर बघू शकता हे मंडळी आपले आलेले आहे. आता पगोल्या उकवायला जाऊ तेव्हा भेटू. पगोल्यानं पण आपण चिंबोडी काढणार 100%, पण जेवणाची रेसिपी पण 1 नंबर होणार आहे. तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर मित्रांनो आपण चाललोय ते म्हणजे पगोल्या उकवायला. टाकलेल्या आहेत त्या पगोल्या उकवायला चाललोय. हे बघा समोर तेजस आहे, आशिवऱ्याचा बादशाह. इकडं अक्षय आहे आणि इकडं नवीन खेळाडू म्हणजे विनोद निकम. हा एक्सपिरियन्स घ्यायला आला आहे इकडं आपल्या खाडीत. तर ह्या टाकल्यात ना, त्यासमोर आपल्या तास आहे, तास नाही सॉरी, आपण चालीत टाकलेल्या आहेत. तर चालीत आपण उकवायला जाणार आहोत. 13 पगोल्या आहेत, तर 13 उकू, नंतर मग खुशी ते उकवायला. तर चला बघूया काय लागते. आपण इथे पगोळे टाकल्यात. तर बघूया
काय लागते. 13 पगोले आहेत. आणखीन तिकडे दुसऱ्या राहिलेल्या टाकल्यात खुशीत. बघूया काय लागते. पहिलीच उद्घाटन जरा बऱ्यापैकी साईजचे बारीक आहे. ठीक आहे, घेऊ आपण. आज आपल्याला कालवणच करायचं आहे. सुरुवात ठीक आहे. बोनी आहे, भैरवी झालेले आहे. आणि डांब्याच्या नावाने तो डांबा जो आहे तो वलकल 100% ते डांब्याच्या नावाने. तो बघल व्हिडिओ तर त्याला समजेल कोणासाठी आहे ते. चल ते त्याच्या टाईमचे चालेल. ही बाग आहे ना, अशी जागा आहे अक्षा. कडक डांबा चिंबोड. बघूया काय लागतं. दुकान आहे होतं प्रत्येकाला. हा हाय चिंबोडी हाय. चिंबोडी डांबा ही बघा. हिला नांगे नाही. नांगे नाहीत या चिंबोडीला बघा. मित्रांनो, इथं पगोळे टाकल्यात ना, त्यात चाली ना आहेत. म्हणजे इथे काय पाणी नाही येणार काय नाही ना, तरी पण आपल्याला चिंबोड लागतात. 3 तर झालीत. म्हणजे आपल्याला 10-12 झाली की जेवायचा झाला समजाचा. पण तरी पण आपण प्रयत्न करू की भरपूर चिंबोडी पकडण्याचा, कारण तेवढा कालवण आहेत. 11 जण आहोत आपण. तर बघूया. हे बघा समोर पगोली आहे. तर मित्रांनो बघा, आपल्याला इथे 2 चिंबोडी लागली. म्हणजे 2 पगोल्या होत्या, त्या पोंदान टाकलेल्या. व्हिडिओ काय काढायला आला नाही. हा बघा, हा एक डक्कू लागला आणि तिकडे काय 2 लागले एकेच इथे. म्हणजे काम 25 झालेलं आहे. 13 पगोल्यांना चिंबोडी बघू शकता तुम्ही किती लागली ती. म्हणजे 7 ते 8 लागलेच ना. हो 7-8 लागलेली आहेत चिंबोडी. म्हणजे झाले आपल्या बऱ्यापैकी काम झालंय. तर मित्रांनो, आपण चालीतल्या पगोल्या उकवल्या. चालीतल्या पगोल्यांना चांगली चिंबोड लागली, 7-8 लागली, पण चांगल्या साईजची लागली. तर आता जिथं खुशी आहे तिथे आलेलो आहोत आपण. खुशीमध्ये पगोले टाकल्यात अक्षयने. तर पगोल्या उकवायला चालला अक्षय. हा बघा, आणि पहिलीच पगोली. अक्षय काढ. हा कडक बऱ्यापैकी आहे. ठीक आहे, मीडियम साईजचा. मेहनत बघा. के मार हान मार. मित्रांनो, इथं रस्ता आहे. रस्ता जाण्यासाठी ते बघा काटे आहेत, ते थोडे बाजूला काढतोय, कारण जेणे काय आपल्याला जाता वेळेस त्रास नको. तर इकडे पाठी बघू शकता. प्रथमेश मित्र आहे आपला, खास कोल्हापूरहून. काय वाटतंय तुला? चिंबोरी तुमच्या इथे भेटत काय? 1 नंबर. आमच्या इकडे चिंबोरे भेटत नाहीत, पण इकडं रायगड मध्ये आल्यापासून 1 नंबर चिंबोरे. विषय नाही. आणि आपला रायगडचा माहोल कसा वाटतंय? रायगडचा विषयच नाही. विषय नाही रायगड. बस झालं त्याच्यास. हा अजून एक मस्त मीडियम साईजची चिंबोडी लागतात आपल्याला. सगळी घ्यायची आहेत. हे बघा, अजून दूर आले बघा. हे बघा कडक. हे आलेले 2 काढला काम. बायको आलेले. नवरा बायको. जोरपा झंगाट. हा कडक. एक डोक्याचा आलाय. एक डोक्याचा आलाय. इथं लागतात मीडियम चिंबोड लागतात. काय नाही, आपण पाणी भरतोय आता. समोर बघू शकता. तर आपल्याला बघा 4 ते 5 पगोल्यात मस्त चिंबोड लागलीत. जेव्हाचा काम झालाय आपला फिट. आज जेवढी चिंबोडी भेटतील तेवढ्याची आपण रेसिपी करणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या या 7 ते 8 पगोल्या उकून झालेल्या आहेत. तर समोर बघू शकता इथे खुशी आहे. इथे पगोड लागलात. आपल्याला उतरून खाली जायचं आहे. तिकडनं थोडा त्रास होईल. तर 7-8 पगोल्यांना बघा किती चिंबोड लागलीत. जवळपास 6 ते 7 आहेत. आणि तिकडं मनीष गेला आहे दुसऱ्या खुशीत. तर तिथे पण लागतील 100%. तर तो आला की दाखवू. आणि इकडच्या आपण जातोय उकवाला. तर नंतरच भेटू. पुन्हा किती लागतात ते बघू. तर काय वाटतंय, कशा चिंबोड लागतात? 1 नंबर. जागा कशी आहे आपली? जागेचा विषय. तर व्हिडिओ स्किप न करता पहा, खूप मजा येणार आहे. आज खूप लांबून पाहुणे आलेत आपले. तर आपल्याला त्यांना जेवणाची सोय चांगली करायची आहे. ती करणारच आपण 100%. काही करणार, जीवाचं रान करणार, पण त्यांना जेवण व्यवस्थितच घालणार आपण. तर चला. तर मित्रांनो, आता आपण हे पडून झालेत, खुबे पडून झालेत. आता दुसरी पालवणी म्हणजे शेतातल्या पगोल्या उकवायला चाललोय पुन्हा एकदा. आणि आता फलटण भरपूर आहे उकवण्यासाठी. समोर बघू शकता एवढी जण. माझी चिंबोडी पळून जातील बहुतेक. मगाशी चांगली लागली. आता बघूया यांचं चेहरे बघून जर भेटन काय नाही भेटत. हा बघा, चिंबोडा आलेला आहे.
हा बघा चिंबोडा, 2 चिंबोडी, एका बिलात 2. एका बिला 2 नवरा बायको आहेत. ते झोपलेले, त्यांना अक्षय पाटीलनी जागे केलेले आहेत बघा. चिंबोडी हे अख्खं आहे. चला पण दुसरी पालवणी घ्यायला चाललोय बघा. हा मनीष पाटील बघा, आणि अक्षय पाटील पुन्हा एकदा बिल खानाला गेलेला आहे, बिलामध्ये हात घालायला. अलिबागचा कोली चाललेला आहे पगोली उकवायला, आणि अक्षय पाटील पुन्हा एकदा चिंबोड्यांनी डांबा आहे. ही बघा किती मोठी कुर्ली, हा बघा. हा अलिबागचा कोली आपला, आणि चांगला चिंबड आहे, झालाय काम चांगला म्हणा. अजून एक पगोले आला आला, नांगा पण नाही, नांगा पण नाही. एक आणलाय बघा मित्रांनो, चांगले साईजची कुर्ली. तिकडे गेलेला त्या टोकावरनं एक पगोली होती आपली तिथे. पण चांगले शेतात लागतात चिंबोडी, थोडा पाणी आहे पण चांगली चिंबोडी आहे बघा. समोर बघू शकता, चांगले साईजची लागली. तर ठीक आहे, अशीच बघत जाऊ. आणि नंतर आता यानंतर आपण रेसिपी करायला घेणार आहोत. तर रेसिपीला साध्या आणि सोप्या पद्धतीने करणार आहोत, पण भारी होणार आहे रेसिपी, भन्नाट. तर आपल्या शेतातल्या पगोल्या काढून झालेल्या आहेत, काढून म्हणजे उकून झालेल्या आहेत. तर आपल्याला शेतात बघा 13 पगोल्यांना चिंबोडी बघा किती लागलीत. ही बघा चांगली चिंबोडी लागलीत, म्हणजे चांगले एक 8 ते 9 आहेत, पण चांगले आहेत. आता जातो इथे म्हणजे इकडच्या पगोल्या उकवायला, म्हणजे आपली धोची खास खोशी, आणि तिकडे एक बाजूला एक खोशी आहे, तिकडे उकवायला चालला आहे. मनीष चालला आहे तिकडे उकवायला, मी चाललो इकडे उकवायला, अक्षय इकडे गेला आहे. तर बघूया आणखीन किती चिंबोड लागतात. चिंबोड लागतील 100%. आणि यांची परिस्थिती काय वाईट झाली आहे जास्त चालल्यामुळे काय जरा दमलेत. तर बघूया, चला स्किप न करता पहा. आता रेसिपीची भन्नाट व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे, तर चला. तर मित्रांनो 2 उकळे झाले आणि आपल्याला चिंबोडी बघू शकता. 2 उकळ्यात आपण बस केला तर चिंबोडी बघू शकता किती भेटलीत, भरपूर भेटली, जवळ 20-25 चिंबोडी असतील. आणि आधी पूर्ण आपण आज रेसिपी इथंच करणार आहोत, आपल्या बाराच्या ठिकाणी. समोर बघू शकता मस्त झाडांची सावली झालेली आहे. आणि इकडं आपण सामान आणलं आहे, जवळपास 11 जणांचं आपल्याला जेवण करायचं आहे. तर आता करून घेऊ. भात आणलेला आहे, भात आणलेला आहे, तर करून घेऊ. चला रेसिपीची मजा घ्या. आता कशी करतो ते दाखवतो तुम्हाला. तर आता तोडून घेतो चिंबोडी. तर मित्रांनो तोडून घेतो चिंबोडी, बघा कशा तोडतात ते. चांगलीच भरलेली आहेत चिंबोडी. तिकडे आज आपला बहुतेक टोप भरेल चिंबोड्यात, कारण एवढी चिंबोडी आहेत. जवळपास 20 चिंबोड्यांचं कालवण करायचं आपल्याला, आणि सगळी खाणारी व्यक्ती आहेत, तर ती खाणार आहे संपूर्णच. आणि खुब्यांचा पण सोबत कालवण आहे, तर थोडा वेळ जाईल करायला. तर फायनली मित्रांनो चिंबोडी कट करून झालीच. आणि चिंबोडी बघा धुरला पाडलाय, जवळपास 20-25 चिंबोड्या असतील. हे बघा आता ही एवढी आपण खाणार. बघू शकता चिंबोडांचा काढलाय फेस. तर काय आपल्याला मेहनतीला यश भेटलाय काय? 100%. काय वाटतंय रोशन? काम 25 झाले. काम 25 सगळं काम 25 हे खुबे धुतोय ते. आता पाण्याने खुबी धुवायला लागते. जे आपण सकाळी फोडले होते. मित्रांनो बघू शकता चुले लावलेत, 2 लावलेत, कारण एक आपल्याला खुब्यांची रेसिपी करायची आणि इकडे चिंबोड्यांची करायची आहे. तेल टाकून घेतलाय, तेल तापलाय, तेल टाकतोय तरी डबल थोडासा कमी पडलाय. ओके. तर मित्रांनो कांदा टाकून घेते मनीष, मस्त तेल तापलाय बघ. सगळा कांदा टाकून घेतलाय. आता थोडा करपवू, म्हणजे थोडा तांबडासा करू कांदा. त्याच्यानंतर त्याच्यात तांबाटी आणि लसूण घालू. इतर तांबाटे कापायचं काम चालू आहे. इकडं लसूण, विनोद निकम काय लसूण ना. ओके. तर बघू शकता मित्रांनो
हे बघा तांबट आता टाकते त्याच्यात. कांदा पण चांगला प्रकारे परतलाय. मस्त हे होऊ दे. ताट घे, ताट दे. आता लसूण आणि आल्याची थोडी पेस्ट आहे टाकून घेतोय. ओके, आता याला चांगला परतवणार. त्याच्यात मसाला वगैरे टाकणार. तर बघा मित्रांनो, मस्त मसाला, हळद, मीठ, गरम मसाला एकजीव करून झालाय. आणि टमाटा, कांदा मस्त एकजीव झालाय. इकडे विनोद हे करते, रेसिपी करतोय. तर इकडे बघा आपलं मेन इन्ग्रेडियंट म्हणजे चिंबोडी जी कापलेली आहेत ते आपण टाकणार आहोत. ती म्हणजे टोफा मस्त शिजलेलं आहे. तर बघू शकता एकजीव करून झाले आहे ग्रेव्ही आपली. सर्व हे टाकलं आहे. पाणी घे ना त्याचं, पाणी टाक. पाणी टाकत आहोत जरा. टाक पाणी. मित्रांनो बघा मस्त उकल आलेला आहे. आणि स्वतः PR काण्याचा चालक मालक कणे संघाचा मी अक्का स्वतः लाकडा तोडताय. बघा मस्त उकळ आलेला आहे, तरी पण लागलेला आहे. थोडं पाणी टाकते आणि आपला वाटण टाकतोय खोबऱ्याचा. मित्रांनो आता वाटण टाकून झालाय आणि समोर बघू शकता कसला एक नंबर असा रस्सा तर्री सुटलाय आणि खूप मजा येणार आहे खायला. कारण वास पण तसाच येतोय. काय PR वाटतंय? तर बघूया. आणि नंतर आता हे झाल्यानंतर आपण खुब्यांची पण रेसिपी करू. शॉर्टमध्ये दाखवू आता खुब्यांची रेसिपी. वेळ पण झाला आहे, जेवायचा पण वेळ झाला आहे. तर नंतर जेवणावर भेटू. व्हिडिओला खूप मजा येणार आहे आज. खूप म्हणजे खूपच आलेली आहे. कारण चिंबोडी पण तेवढी भेटली आपल्याला आणि खूप आहे. आणि सर्वजण आलेत ते खुश झालेत खूप. आपल्याला तोच समाधान की सर्व खुश झालेत. खुशीने जायला पाहिजे. कारण काही नसतं लागलं तर काय फायदा नसता. ते पण नाराज झाले असते. तर आता लागलं मग काय टेन्शन नाही. ठीक आहे चला. तर फायनली हा बघा कालवण झणझणीत झालेला आहे. एक नंबर. आपली चिंबोड्यांची रेसिपी झालेली आहे. आता खुब्यांची रेसिपी करणार आहोत. 2 चुले लावलेले पण जास्त काही हे नाही. आपलं मटेरियल कापून नव्हतं झालं त्यामुळे एकच आता चुल्यावर करणार आहोत. कारण चिंबोडे ही लवकर शिजतात. त्याला थोडं टाईम जाईल. बघा कांदा टाकला आहे आणि समोर बघू शकता तेल टाकलेलं आहे. तर साधी सोपी पद्धत होणार आहे. कारण इथे टाकला आहे आपला तांबटो आणि हे खुबे आहेत. त्याच्यावर आलं लसूण पेस्ट मारलं आहे. जेणे काय याच्यावर जास्त करून आलं लसूण पेस्ट मारा कारण वैस नको लागायला म्हणून. तर बघू आता झाल्यावरच भेटवतो. कसे झाले ते बघा फक्त, नाही तर व्हिडिओ लॉंग होईल. तर चला. तर हा बघा आपला खुब्यांचा रेसिपी झालेली आहे साध्याने सोपी पद्धतीने. आणि इकडं बघा जेवायच्या अगोदरच ही सुरुवात. चांगला झालेला आहे कालवण. रांद्या बघा रांद्या. सरला तुम्ही दुसऱ्या डब्यात घे. सरला जेवायची सुरुवात झाली म्हणजे जेवायला वाढायची. भात अगोदरच करून आणलेला. इकडे आपण खुब्या आणि चिंबोड्याची रेसिपी केलेली आहे. तर बघूया आता सगळी जेवायला बसली नंतर विचारू त्यांना कसं झालंय ते. इकडं चिंबोड्यांचा कालवण झणझणीत असं झालेला बघा. आणि इकडे खुब्यांचा कालवण. चिंबोड्यांचा कालवण उजव्या साईडला आणि खुब्यांचा कालवण डाव्या साईडला. अहो घ्या. मित्रांनो जेवणाचा ताट आलेला आहे. इकडे डाव्या साईडला बघू शकता तुम्ही खुबे आणि उजव्या साईडला बघू शकता ते म्हणजे चिंबोड्यांचं कालवण. तर भन्नाट अशी रेसिपी झालेली आहे. तर यांना आपण जे पाहुणे आलेले आहेत त्यांना विचारूया कसं झालंय ते. अक्षय काय बोलतोय? एकच नंबर. चिंबोड आणि कालवं ते एकच नंबर झालेले आहेत. कालवे नाही खुबे. कालवे आणि खुब्यात फरक आहे. सॉरी साहेब. तर बावचे काय वाटतंय? एक नंबर. खरडे काय? तुझ्या भाषेत काम 25 झालेलं आहे. हा म्हणजे आपली भाषा शिकलेत. निलेश काय PR काय तुला वाटतंय? एक नंबर. तेजस फर्स्ट टाइम तुम्हाला एक नंबर. हा जब्बर. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही पण या जेवायला. नंतर व्हिडिओचा एंड करू आपण. चला या जेवायला.
तर मित्रांनो आपली फायनली फिशिंग झालेली आहे. खूप मजा केली आणि रेसिपी चिंबोड्यांचा कालवण वगैरे खूप भन्नाट झालेलं आणि आपले मित्र आलेले आहेत. तरी व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया असंच नव्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.